माझं नाव समृद्धी चव्हाण. मी आता 11वी मध्ये जिजामाता शाळेत शिकत आहे. मी आमच्या गावचे युवा उद्योजक प्रमोद चव्हाण यांची मुलाखत घेत आहे. ते आपल्याला त्यांचा जीवन प्रवास सांगतील. तुम्ही आता कोणत्या क्षेत्रात आहात? मी आता डेकोरेशन क्षेत्रात आहे आणि माझं शिवराज इव्हेंटचं डेकोरेशनचं काम चालू आहे. जवळजवळ 2015 पासून मी डेकोरेशन व्यवसायात शिरलो. ते आपण पहिल्यांदा व्यवसाय सुरू करताना भरपूर अडचणी आल्या. सुरू करताना पैसे नव्हते म्हणून मी 2-3 वर्ष कामाला गेलो. तिथून जे पैसे मिळाले त्यात छोटस सुरू केलं पहिल्यांदा. जवळजवळ 10 वर्ष झाली व्यवसायाला आणि ते व्यवसाय करता करता माझा दुसरा व्यवसाय आहे दूध व्यवसाय. तो सांभाळून मी नोकरी पण सांभाळतो. दूध व्यवसायामध्ये काय काय? दूध व्यवसायामध्ये गावातलं दूध कलेक्शन करून बोरमध्ये रतीप घालतो आणि बाकीचं दूध डेअरीला घालतो. या सगळ्या प्रवासात तुम्हाला काय काय अडचणी आल्या? ह्याच्यात भरपूर अडचणी आल्या. गवळ्यांना पेमेंट वेळेवर द्यायला लागतं पण आपल्याला डेअरीकडून पेमेंट वेळेवर होत नाही. त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा खिशातली करावी लागते. नंतर मग आपल्याला ते डेअरी आपल्याला नंतर 2 आठवड्याने पैसे देते. ठीक आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला मुलांना कोणती प्रेरणा द्यायला आवडेल? मुलांनी शक्यतो नोकरीच्या नादाला न लागता व्यवसायामध्ये पडलं पाहिजे. कारण तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, तुमची जी स्वप्न आहेत ती नोकरीने कधीच पूर्ण होणार नाहीत. तुम्हाला त्यासाठी व्यवसायच करायला लागेल. व्यवसाय पडल्यानंतर अडचण येते. आता 70% 100% लोक व्यवसाय करतात पण त्यातले 20%च लोक सक्सेस होतात. आणि व्यवसाय करताना हा लगेच आज सुरू केला तर उद्या सक्सेस भेटत नाही. त्यासाठी जवळजवळ 5 ते 6 वर्ष त्या व्यवसायात मुरायला लागतं तेव्हा आपण त्या स्टेजला पोहोचतो. थँक्यू.